कीर्तनामध्ये या ठिकाणी लोकनेते बाबुरावजी कदम साहेब कोळीकर यांचं सुद्धा आगमन होणार आहे, पण कीर्तनामध्ये व्यत्यय येणार नाही यासाठी मी कमिटीच्या लोकांना विनंती करतो की त्यांचा सत्कार आपण मारुतीच्या मंदिरामध्येच करावा। कीर्तनामध्ये व्यत्यय येणार नाही याची आपण खबरदारी घ्यावी आणि पुढील कार्यक्रम मंदिरामध्ये करून घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो। हरी रे
चित्त हरिणे माझे हरिले चित्त भारवित विसरले आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक पारखी अशी सांगता गोष्टी पारखी अशी सांगता गोष्टी घरची कुटी खातील आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक तुका म्हणे निवांत राही तुका म्हणे निवांत राही पाहिले पाही परतोनी आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ध्येयं सदा परिभवगणमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपाल भवाब्धिपूतं वन्दे महापुरुषते चरणा ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक माझा पायावरी किंवा मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या विठाला
हरिणे माझे हरिले चित्त, हरिणे माझे हरिले चित्त, भारवित विसरले. आता कैसी जाऊ घरा, नोहे वराह लौकिक. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग. पुण्यसलीला इंद्राणी मातेच्या तीरावरती देहू या सुप्रसिद्ध गावामध्ये कनकाई बोलोबाच्या वंशामध्ये जे ज्ञानरत्नाच्या रूपामध्ये अवतीर्ण झाले, साहित्य सोनियाच्या खाणीतून ज्यांनी तत्वज्ञानाची निर्मिती केली, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणांचं मंथन करून ज्यांनी पंचमवेद गाथ्याची निर्मिती केली, भंडारा भामचंद्र घोराडा यासारख्या डोंगरावरती ज्यांनी अखंड परमार्थाची साधना केली, ज्यांची परमार्थ साधना एवढी बलवत्तर होती की त्या परमार्थ साधनेमध्ये येणारे हिंसक जीवही भगवंताच्या भजनामध्ये तल्लीन होऊन जात होते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना ज्यांनी वेळोवेळी ज्ञानाचे धडे दिले, आणि एवढंच काय तर संपूर्ण विश्वाला ज्या काळाने त्रस्त करून सोडलेला आहे, त्या काळाच्या डोक्यावरती पाय देऊन जे सदैह वैकुंठाला निघून गेले असे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय आणि यांच्या मुखातून बाहेर पडलेली अलौकिक अक्षरे आजच्या सेवेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे, गवळणपर प्रकरणातील आहे. आजच्या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय वृंदावनामध्ये राहणाऱ्या ज्या काही गवळणी आहेत त्यांच्या मनाची अवस्था व्यक्त करत आहेत. खऱ्या अर्थाने आजचा जो दिवस आहे वारकरी संप्रदायामध्ये, आजच्या कीर्तनाला, आजच्या दिवसाला विशेष साधारण असं महत्व आहे. महाराज आजचा जो दिवस आहे तो अलौकिक आहे. आजच्या दिवसाचं वर्णन कोणीही करू शकत नाही. महाराज भाग्यवान आहोत आपण की आपल्या जीवनामध्ये काला आला महाराज. कारण काल्याचं कीर्तन म्हणजे हे पूर्णत्वाचं कीर्तन. काल्याचं कीर्तन म्हणजे पूर्णत्वाचं कीर्तन आहे. जसं मंदिराची फरशी झाली म्हणजे मंदिर पूर्ण होत नाही, मंदिराच्या भिंती झाल्या म्हणजे मंदिर पूर्ण होत नाही, मंदिराचा खांब झाला म्हणजे मंदिर पूर्ण होत नाही. ज्यावेळेस मंदिराचा कळस चढेल तेव्हा समजायचं मंदिर पूर्ण झालं. त्याच न्यायाने काल्याच्या कीर्तनाची म्हणजे जसं काल्याचं कीर्तन झालं की समजावं सप्ताहावरती कळस चढला. विठ्ठल काल्याचं कीर्तन हे पूर्णत्वाचं कीर्तन आहे. आतापर्यंत जे कीर्तन झाली त्यांना महत्व नाही का, तर निश्चित महत्व आहे म्हणा. पण काल्याच्या कीर्तनाला अनन्यसाधारण असं महत्व आहे. काल्याचं कीर्तन, काल्याचा प्रसाद हा प्रत्येकाच्या नशिबामध्ये नाही. हा काला जो आहे फार दुर्लभ आहे महाराज, अत्यंत दुर्लभ अशा स्वरूपाचा हा काला आहे. खर तर भगवंताचे अनेक अवतार अनेक युगामध्ये झाले. कोणी म्हणतं भगवंताचे 2 अवतार आहे, कोणी म्हणतं 10 अवतार आहे, कोणी म्हणतं 24 अवतार आहे. गोस्वामी तुलसीदासजी तर रामायणामध्ये म्हणतात हरी अनंत हरी कथा आनंद. भगवंताच्या अनेक अवताराच्या राशी, तो हा उभा विटेवर एक अवतार नाही. पण हिंदू सनातन संस्कृतीमध्ये भागवत धर्मामध्ये प्रामुख्याने भगवंताचे 24 अवतार मानलेले. श्रीमद भागवतामध्ये 24 अवतारांचं वर्णन आहे. त्याच्यामध्ये काही अवतार आवेश अवतार आहेत, काही अवतार अंश आहेत, काही अंशांशी आहेत, काही कला आहेत, काही पूर्ण आहेत आणि काही पूर्णत्तम अशा स्वरूपाचे आहेत. जे 24 अवतार आहेत त्याला 6 विभागामध्ये वेगवेगळं केलेलं आहे. त्यामधले पहिले 4 विभाग सोडून द्या, पण शेवटचे जे 2 विभाग आहेत पूर्ण आणि पूर्णत्तम हे अत्यंत महत्वाचे आहेत. त्यामध्ये पूर्ण अवतार जो आहे तो रामप्रभूंचा अवतार आहे, आणि पूर्णत्तम अवतार जो आहे किंबहुना परिपूर्णत्तम जो अवतार आहे तो श्रीकृष्ण भगवंताचा आहे. तुम्ही म्हणाल महाराज या 2 अवतारामध्ये फरक काय, पूर्ण अवतार आणि पूर्णत्तम अवतार याच्यामध्ये फरक काय, तर थोडं बारीक आहे का. पूर्ण अवतार त्याला म्हणतात की ज्या अवतारामध्ये कार्य करण्याचं सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य नाही, त्याला पूर्ण अवतार म्हणतात. पण परिपूर्णत्तम अवतार त्याला म्हणतात की ज्या ठिकाणी कार्य करण्याचं सामर्थ्य आहे आणि सोबत स्वातंत्र्य आहे. विठ्ठल राम अवताराचा जर विचार केला तर राम अवतारामध्ये एक पत्नी सोडून अनेक पत्न्या करण्याचं सामर्थ्य रामप्रभूंमध्ये नव्हतं का, निश्चित होतं महाराज, पण स्वातंत्र्य मात्र नव्हतं. कृष्ण अवतारामध्ये तसं नाही, सामर्थ्यही आहे आणि स्वातंत्र्यही आहे. हा मुद्दा पडण्यासाठी आमचे गुरुवर्य बाबा फार सुंदर दृष्टांत सांगायचे. एक वेळेस रामप्रभू अरण्यामध्ये निघाले. रामप्रभूने ठरवलं आता वडिलांनी सांगितलंय 14 वर्ष वनामध्ये गेलं पाहिजे. रामप्रभू जसं वनामध्ये निघाले लक्ष्मणजींना समजलं
लक्ष्मणजी ताड ताड करत रामप्रभूंकडे आले आणि म्हटले, दादा अरे तू 14 वर्ष वनामध्ये चाललाय, बरोबर आहे का? रामप्रभू म्हटले, लखन बरोबर आहे, मी 14 वर्ष वनामध्ये चाललोय. अरे दादा तू 14 वर्ष जर वनामध्ये चालला असशील तर मी इथं राहणार नाही, मलाही तुझ्या बरोबर वनामध्ये यायचं. रामप्रभू म्हटले, लखन तुला वनामध्ये येता येणार नाही. का येता येणार नाही? कारण वनवास मला भेटलाय, तुला भेटला नाही. आणि सध्या वडिलांची प्रकृती सुद्धा ठीक नाही, तू घरीच थांब. नाही नाही दादा, ज्या ठिकाणी राम नाही तिथं माझं काही काम नाही म्हटलं, मलाही तुझ्या बरोबर वनामध्ये यायचंय. रामप्रभू म्हटले, आता यायचंय तर जा, आईची आज्ञा घेऊन ये. लक्ष्मणजी आईची आज्ञा घेण्यासाठी गेले. आई रामप्रभू वनामध्ये चाललेत, मी जाऊ का? आई म्हटली, अरे वेड्या, जर राम वनामध्ये चालला असेल तर अयोध्येत तुझं काय काम आहे? अरे ज्या ठिकाणी राम त्या ठिकाणी तू असला पाहिजे. जहा राम तहा लक्ष्मण पायो, रामाच्या ठिकाणी लक्ष्मण असलाच पाहिजे. ठीक आहे निघतो म्हटले मी. रामप्रभूजी, लक्ष्मणजी आणि सीता माता ठरलं तिघांनी वनामध्ये जायचं. पण जात असताना लक्ष्मणजींची पत्नी उर्मिला लक्ष्मणजींसमोर आली, हात जोडले, स्वामी अहो तुम्ही वनामध्ये चाललाय? हो. कशासाठी? रामप्रभूंची सेवा करण्यासाठी. रामप्रभूंची सेवा तुम्ही कराल बरोबर आहे, पण बाई माणसाची सेवा करण्यासाठी म्हणजे सीता मातेची सेवा करण्यासाठी एखादं बाई माणूस सोबत असलं पाहिजे. मग काय म्हणणं आहे तुझं? काही नाही, मला वाटतं मीही तुमच्या बरोबर वनामध्ये यावं. लक्ष्मणजी म्हटले, तुला जर वनामध्ये यायचं असेल तर दिंडी मालकाला विचारावं लागेल, म्हणजे रामप्रभूंना जाऊन विचार. तो सर्वस्व अधिकार रामप्रभूंचा आहे. रामप्रभूंकडे गेली आणि म्हटली, का हो तुमची सेवा करण्यासाठी लक्ष्मणजी आहेत बरोबर आहे, पण सीता मातेची सेवा कोण करेल? एखादं बाई माणूस असलं पाहिजे, मीही तुमच्या बरोबर वनामध्ये येईन. रामप्रभू म्हटले, तू म्हणते तू मुद्दा अगदी बरोबर आहे, काही चुकीचं नाही. मलाही वाटतं तुला वनामध्ये घेऊन जावं, पण अगोदर जाऊन पाहावं लागेल की वाल्मिक ऋषींनी काय लिहून वनामध्ये नेण्याची इच्छा होती महाराज. पण जेव्हा वाल्मिक ऋषींनी लिहिलेलं रामायण उघडून पाहिलं, त्या रामायणामध्ये लिहिलं होतं तिघांनीच वनामध्ये जायचं. रामप्रभू, लक्ष्मणजी आणि सीता माता. उर्मिलेला वनामध्ये नेण्याचं सामर्थ्य आहे, पण स्वातंत्र्य नाही. याला पूर्ण अवतार म्हणावं महाराज, आणि परिपूर्णोत्तम अवतार त्याला म्हणावं की ज्या ठिकाणी कार्य करण्याचं सामर्थ्यही आहे आणि स्वातंत्र्यही आहे. कृष्ण कन्हैयाने कधी कुणाला विचारलं नाही मी असं करू का. तो मनाचा राजा आहे, जे वाटलं ते भगवंताने केलं. आणि अशा परिपूर्णोत्तम भगवंताचं चरित्र आजच्या दिवशी गायचं चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे.
महाराज त्या परिपूर्णतम भगवंताचं चरित्र उच्चारलं पाहिजे. त्याचा आचार करायचा नाही, पण त्याचा उच्चार करायचा आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही सर्वजण त्या चरित्राचा उच्चार करण्यासाठी या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत. खऱ्या अर्थाने मायबापांनो, तुम्ही आम्ही सर्वजण भाग्यवान आहोत की गेली अनेक वर्ष या ठिकाणी हा उत्सव करतोय. तुमच्या उत्सवाचं कौतुक जर ज्ञानोबा यांच्या भाषेमध्ये करायचं म्हटलं तर ते असं करता येईल की प्रथम वयसा काळी लावण्याची नभाळी प्रगटे जैसे आगळी अंगणांग. जसं प्रत्येक अंगणांग हे त्या ठिकाणी उपवर झालेल्या कन्याचं प्रगटतं का महाराज, तशाच पद्धतीने तुमचा हा कार्यक्रम आहे महाराज. या कार्यक्रमातील प्रत्येक अंगणांग हे लावण्यपूर्ण अशा स्वरूपाचं आहे. आपल्या कार्यक्रमातील काकडा लावण्यपूर्ण आहे. आपल्या कार्यक्रमातील गाथा भजन लावण्यपूर्ण आहे. आपल्या कार्यक्रमातील हरिपाठ लावण्यपूर्ण आहे. आपल्या कार्यक्रमातील कीर्तन लावण्यपूर्ण आहे. कार्यक्रमातील भजन लावण्यपूर्ण आहे. कार्यक्रमातील अन्नदान लावण्यपूर्ण आहे. नोहे नोहे कार्यक्रमातील प्रत्येक माणूस हा लावण्यपूर्ण आहे. आणि अशा लावण्यपूर्ण उत्सवामध्ये माझ्याकडे आलेली ही सेवा, खर तर सर्व रथी महारथी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहेत. एक एकाहुनी बळीरे असे तत्वज्ञानी ज्ञानी लोक या ठिकाणी आहेत. जबरदस्त असे 2-2 मृदंगाचार्य या ठिकाणी आहेत. सिस्टीमचा तर नादच करायचा नाही महाराज, अशी सिस्टीम सुद्धा आपल्या कार्यक्रमामध्ये आहे. आणि त्याचबरोबर अतिशय प्रेम उल्हास आणि हर्षाने काम करणारे सर्व कार्यकर्ते मंडळी आहेत. त्याच्यामध्ये मग सर्व ट्रस्टी असतील, सर्व त्याच्यानंतर कार्यकर्ते मंडळी असतील, अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सचिव असतील. काय उल्हास आहे महाराज, काय प्रेम आहे, काय जोश आहे. आणि काल जगद्गुरु तुकोबारांनी सुद्धा ते सांगितलं, भजन करेल पण कसं, आवडीने भावे हरिनाम दिस. आमच्या सोबत आलेल्या ज्या कॅसेट आहेत ना त्या बंदच होत नाही महाराज. एकदा फक्त ते त्यांना चान्स सापडायला पाहिजे. बसलेले म्हणतील बाबा तुला काही येतं की नाही, का आपलं यांच्या जीवावर चाललंय. सांगायचा भाग फक्त एवढा आहे. आणि जसं आता दादांनी प्रोत्साहनपर त्यांना 2000 रुपयाचं बक्षीस दिलं ना, खऱ्या अर्थाने तुम्ही किती पैसे दिले तरी त्यांच्या त्या कलेचं मोल होणार नाही. आणि तुम्ही 1000, 2000, 5000 देऊन काय उपयोग आहे महाराज. ते ज्याच्या दारामध्ये राहतात का त्या ज्ञानोबरायांच्या घरी सोन्याचा पिंपळ आहे. जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ. पण तरीही काहीतरी कौतुक करावं. खऱ्या अर्थाने ओवाळणी काय असली पाहिजे आज आपल्याला पाहायला भेटलं. अनेक ठिकाणी अनेक बहिणींना कोणी काही काही दिलं असेल, पण खऱ्या अर्थाने डॉक्टर साहेबांनी, ज्याला आपण म्हणतो ना की माणूस शिकलेला असला पाहिजे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये विचाराची भर असली पाहिजे. नाहीतर काही काही लोक शिकलेले भरपूर आहेत पण विचार पाहिलं तर ते भेटत नाही. आज शिक्षणाबरोबर जर अध्यात्म असेल तर ते लोक वरती गेल्याशिवाय राहत नाहीत. या न्यायाने ते म्हटले की काहीतरी फुल ना फुलाची पाकळी, जेणेकरून यांच्या जीवनामध्ये अजून यांना प्रगती करता येईल. आणि हे एवढ्या जोशमध्ये इथं का गातात माहितीये का, हे सगळं प्रॅक्टिस चालू आहे महाराज. चांगलं कीर्तनकार व्हायचं असेल तर अगोदर चांगलं टाळकरी होता आलं पाहिजे. चांगलं गायक व्हायचं असेल तर अगोदर लोकांच्या पाठीमागं गाता आलं पाहिजे. चांगलं बोलायचं असेल तर 1000 जणांचं ऐकावं लागतं महाराज, तेव्हा चांगलं बोलता येतं. त्या न्यायाने फक्त त्यांना जागा पाहिजे. आणि त्यांनी गायला सुरुवात केली की मग मात्र तुम्ही सर्वजण मंत्रमुग्ध होता. दादांनी सुंदर अपेक्षा व्यक्त केली की म्हटले जसं ह्या मुली गातात ना तसं आपल्या गावातल्या मुलींनी गायलं पाहिजे, आपल्या गावातल्या मुलांनी गायलं पाहिजे, असंच कीर्तन भजन केलं पाहिजे. तर दादांना माहिती आहे की नाही मला माहीत नाही, पण दादांच्या माहितीसाठी सांगायचं म्हटलं तर तुमच्या गावातले 4-5 विद्यार्थी आपल्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आहेत जे याच वर्षी शिक्षण घेण्यासाठी आलेत. 2-3 वर्ष थांबा. 2-3 वर्षानंतर बाहेरून आम्हाला बोलवायची गरज पडणार नाही, गावातच कीर्तनकार तयार होतील. विठ्ठल काल्याचं कीर्तन आहे. काल्याच्या कीर्तनासाठी तुम्ही आम्ही सर्वजण एकत्रित जमलेलो आहोत. आजचं कीर्तन, काल्याचं कीर्तन म्हटल्याच्या नंतर महाराज अन्य कीर्तनामध्ये काही बंधनं नाहीये, पण काल्याच्या कीर्तनामध्ये मात्र एक बंधन आहे. कुठलं, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळीचे. भगवंताने ब्रजमंडलामध्ये चरित्र केलं, त्याचा उच्चार केला पाहिजे. त्याचा आचार करायचा नाही महाराज. आचार करायचा असेल तर रामप्रभूंच्या जीवनाचा करायचा, आणि विचार करायचा असेल तर कृष्ण कन्हैयाच्या जीवनाचा करायचा, किंवा त्या ठिकाणी उच्चार करायचा असेल तर कृष्ण कन्हैयाच्या जीवनाचा करायचा. भगवंतासारखं चरित्र या भूतलावरती दुसरं झालं नाही. तुम्ही म्हणाला काय वेगळं भगवंताने केलं, काय केलं नाही हो. कृष्ण कन्हैयाने केलं काय नाही, एकही असं काम नाही की जे भगवंताने केलं नाही. म्हटले महाराज काय केलं, उदाहरणाने जर सांगायचं म्हटलं तर भगवान परमात्माचा जन्मच कारागृहामध्ये झाला महाराज. देव जन्माला आले पण कुठं जिथं चोर राहतात तिथे महाराज.
भगवंताचा जन्म कारागृहामध्ये झाला. खऱ्या अर्थाने सर्वांना वृत्तांत माहिती आहे. कंसाने देवकी मातेचं लग्न लावलं, आकाशवाणी झाली, अरे कंसा कुणाला घेऊन चाललाय? हिचा 8वा पुत्र तुझा काळ होणार आहे. कंस तक्षणी तिला मारायला लागला, पण त्या ठिकाणी पतिदेवाने हात धरला. अरे कंसा 8वा मारणार आहे ना, आजच कशाला ताण घेतो? 8वा लांब आहे म्हटले. अजून असं कर, आम्हाला बंदी ग्रहामध्ये ठेव, 8 पुत्र झाले ना, 8वा तुला आणून देतो. कंस म्हटला तसं नाही, 8ही मला आणून द्यायचे, काही हरकत नाही. महाराज कारागृहामध्ये ठेवलं. झाल्याबरोबर पहिला पुत्र झाला. कंसाला कळलं, कंस धावत आला. त्या पहिल्या पुत्राला कीर्तिमानाला पाहिलं आणि कंसाचं मन भरून आलं. कंस म्हटला एवढं सुंदर मूल, याला मारायचं नाही म्हटला. मग निघाला कंस तिथून मारा. पण गप्प बसतील ते नारदजी कसले महाराज. नारदजी समोर आले. नारायण नारायण. बोला नारदा, काय काम काढलं? आजकाल तुम्ही जास्त इकडे येत नाही. नारदजी म्हटले कोरोना झाल्यापासून लोकांच्या घरी जात नाही म्हटले. असंही लोक घरी येऊ देत नाही, यायचं असेल तर मास्क लावून या म्हणतात, त्याच्यामुळे ते आपलं काम नाही. मी आता लोकांच्या घरी जाणं टाळलंय म्हटले. अहो पण इकडं कसं? मला वाटलं तुझं भलं व्हावं म्हणून इथे आलो. काय भलं करता माझं? कंस म्हणतो काय भलं करता? नारदजी म्हटले अरे वेड्या, त्या देवकीला पुत्र झाला, तू मारलं नाही, सोडून दिलं. कंस म्हटला 8व्यापासून भीती आहे, पहिल्याची काय भीती आहे? पहिल्याची काही भीती नाही म्हणून सोडून दिलं. नारदजी म्हटले असं कर, 8 खडे घे म्हटले. कंसाने 8 खडे घेतले. नारदांनी असे गोल खडे ठेवले. म्हटले मोज. त्यांनी सुरुवात केली. 1 2 3 4 5 6 7 8. म्हटले 8व्यापासून भीती. नारदजीच होते ते. नारदजी म्हटले असं कर, आता उलट गणित लावू. म्हटले उलटी सुरुवात कर. 1 2 3 4 5 6 7 8. अरे उलट जर मोजलं तर पहिला हाच 8वा आहे आणि असं मोजलं तर 8वा हा 8वा आहे. आता देव उलट मोजतो का सरळ मोजतो हे तुलाही माहित नाही आणि मलाही माहित. म्हणून तुझी बुद्धी वापरू नको, एकही सोडू नको, सगळ्यांना संपव. धावतच गेला महाराज. त्याला घेतलं, उचललं, जोरात फिरवलं आणि खाली आदळल्याबरोबर महाराज तो गतप्राण झाला. जवळजवळ असे 6 मारले. 7वा जो गर्भ आहे तो योग मायेने त्या ठिकाणी रोहिणी मातेच्या गर्भामध्ये टाकला. आणि आता मात्र माय बापांनो 8वा गर्भ कृष्ण कन्हैया देवकी मातेच्या गर्भामध्ये आले. कन्हैया देवकी मातेच्या गर्भामध्ये आल्याबरोबर ते तेज वाढलं देवकी मातेचं. सर्वजण त्या ठिकाणी मायबापांनो देवकी मातेचं कौतुक करायला लागले. स्वर्गामध्ये जे देवी देवता होते, खरं तर कंसाचं पाप एवढं वाढलेलं होतं, काय सांगावं, अत्यंत पाप वाढलं. सर्वजण ब्रह्माजीकडे गेले. ब्रह्माजी भगवंताकडे गेले. भगवंताने सांगितलं ब्रह्माजी चिंता करू नका. का? कारण जब जब होय, जब जब हाय धैवती हारी, वाढही असुरा धर्माधिधारी, तब तब विविध प्रभुधारी शरीरा, हाटहि दुःख साधन पीरा, श्रीराम भगवान परमात्मा म्हटले चिंता करू नका, मी अवतार धारण करणारे. जब जब होय धर्म की हानी, बाड ही अधम असुराभिमानी, तब तब धरी प्रभू विविध शरीरा. महाराज त्या त्यावेळेस भगवान परमात्मा अवतार धारण करतात. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, भगवंत येतात महाराज. कधी? ज्या ज्यावेळेस पृथ्वीवरती पाप वाढतं. चिंता करू नका, मी अवतार धारण करणार आहे. भगवान परमात्मा देवकी मातेच्या गर्भामध्ये आले आणि आल्याबरोबर सर्व देवी देवतांनी भगवंताचं स्वागत केलं. सर्वजण मोठ्या प्रेमाने म्हणतायत काय? सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम, सत्यस्य योनिम निहितम च सत्ये, सत्यस्य सत्यम व्रत सत्यनेत्रम, सत्यात्मकम त्वाम शरणम प्रपन्नः. सर्वांनीच भगवंताचं स्वागत चालू केलं. आता देव अवतीर्ण होणार आहेत, आपणही स्वागत केलं पाहिजे. स्वागतम कृष्णा, स्वागतं कृष्णा, स्वागतं कृष्णा, स्वागतं कृष्णा, स्वागतं कृष्णा, स्वागतं
कन्हैया येणार आहेत, पण तुमच्यामध्ये तसा जोश दिसत नाही बरं का. तुम्ही सर्व फक्त आमच्याकडेच पाहताय. तुम्ही काही म्हणत नाही, तुम्ही काय भजन करत नाही, तुम्ही टाळी वाजवत. बसलेल्यांना जर असं वाटत असेल की आपल्याला महाराजांनी हसवलं पाहिजे, कॉमेडी केली पाहिजे, तर देव आल्याशिवाय कॉमेडी होणार नाही. काल कीर्तन झाल्यावर दोघं तिघ जण मित्र माझ्याकडे आले, म्हटले महाराज थोडी तरी कॉमेडी करावं. मी म्हटलं तुम्ही जागवार बुक केली आणि टमटमची इच्छा करता, कसं होईल बरं? तसं शक्य नाही. पण सर्वांनी भगवंताचं स्वागत केलं आणि भगवान परमात्मा देवकी मातेच्या उदरामध्ये आले. तो काळ आला महाराज. अष्टमी तिथीला रात्री ठीक 12 वाजता माझे भगवान परमात्मा त्या ठिकाणी अवतीर्ण झाले. आणि अवतीर्ण झाल्याच्या नंतर सर्वांना चिंता वाटली की आता कंस याला काही सोडणार नाही. पण भगवान परमात्मा होते ते भगवंत म्हटले, आई दादा चिंता करू नका, फक्त एक काम करा. काय करा? नंदाच्या घराला मज नेही गोकुळाला. असं करा, मला टोपलीमध्ये उचला आणि नंदाच्या घराला घेऊन जा. माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे. असं करा, मला तिथं ठेवा, मायेला घेऊन या. त्या ठिकाणी महाराज, अरे तुला नेऊन सोडायचं बरोबर आहे, पण आमच्या पायाला बंधन आहे, त्याचं काय? म्हटले बंधन तोपर्यंतच असतात की जोपर्यंत आपण भगवंताचा स्वीकार करत नाही. एकदा तुम्ही उचलून तर पहा. उचलल्याबरोबर महाराज पायाची बंधनं निघून गेली. आणि आता मात्र त्या भगवंताला टोपलीमध्ये घेऊन त्या ठिकाणी वसुदेवजी निघालेले आहेत. वरून पाऊस पडतोय महाराज, यमुना दुथडी भरून वाहते. आता कसं पलीकडे जावं? पण काही हरकत नाही, आता जर पलीकडे गेलो नाही तर भगवंत राहणार नाही, माझा मुलगा राहणार नाही. म्हणून आई वडील मुलासाठी काही करतात ना. वसुदेवजी त्या ठिकाणी महाराज पाण्यामध्ये गेले. हळूहळू पाणी वाढत होतं. आता छातीपर्यंत आलं, गळ्यापर्यंत आलं. आता काय करावं? आता पाण्यामध्ये बुडणार. एवढ्यामध्ये भगवंताला दया आली. भगवान परमात्मा यमुनेला म्हटले, अगं सुरुवातच अशी म्हटल्यावर शेवट कसा करशील? अरे सुरुवात अशी म्हटल्यावर शेवट कसा करणार? ती म्हटली, बाकी काहीच करायचं नाही, तुमच्या दर्शनाची इच्छा आहे. भगवंताने टोपलीतनं पाय बाहेर काढला, अंगुष्ठ यमुनेला लागला. यमुनेने वाट दिली, पलीकडे घेऊन गेले महाराज. गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय अवस्था होती? यशोदा माता जी आहे आणि नंदबाबांच्या 2 बहिणी नंदा सुनंदा वाट पाहत होते की आता एखादा मुलगा होईल. नंदबाबा यमुनेच्या किनारी जाऊन जप करत होते. काय? खरं तर जप असा पाहिजे होता, ओम नमो भगवते वासुदेवाय. पण त्यांचा जप चालू होता, अभय तो नाही भयो न जाने कब भयो गो. अभय म्हणजे अजून झाला नाही, काय माहित कधी होतोय. अजून झाला नाही, काय माहित कधी होतोय. एक जण म्हटलं, अरे जप कुठला चालू आहे? हा देव माहित नाही, हा मंत्र माहित नाही. नंदबाबा म्हटले, मी काय करतो मला काही कळत नाही. सध्या फक्त वेद लागलेत. कशाचे? भगवंताच्या दर्शनाचे. पुत्र झाला की बा सगळं संपलं. इकडे मात्र रात्रीची वेळ होती. माया त्या ठिकाणी उपजलेली होती. त्या ठिकाणी गेले वसुदेवजी, भगवंताला ठेवलं, मायेला घेऊन आले. माया रुदर करायला लागली. द्वारपालाने सांगितलं, कंसा अरे ज्याची तू वाट पाहत होतास ना, तो प्रत्यक्ष आलेला आहे म्हटले. कंसाने कुठलाच विचार केला नाही, धावत आला. उचललं, पाहिलं तर मुलगी आहे. आपल्याला तर मुलगा म्हणजे 8वा शत्रू येणार होता, ही तर मुलगी आहे. मनात एकदा भाव आला, मारू नये. पण परत नारद आठवले. आता ठेवलं तर परत नारदजी येतील आणि नारदांना यायला वेळ नाही, 1:15 वाजलेला आहे. म्हणून म्हटलं काय करावं. त्या ठिकाणी महाराज घेतलं आणि फिरून आपटणार एवढ्यामध्ये काय झालं, हातातनं निसटली आणि म्हणते, कंसार तुम्हाला काय मारणार आहे? तुझं लागी वधी.
उपजला मजा आधी माझ्या अगोदर तो जन्माला आलेला आहे. कंस म्हटले चाललीस तर कुठं आला तेवढं तर सांग. बाळकृष्ण नंदा घरी नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी नेमकं जन्माला कुठे आलाय तेवढं सांग. म्हटले जन्माला कुठे आलाय गावाचं नाव सांगू शकत नाही पण ब्रजमंडलामध्ये आलेला आहे. इकडे मात्र माय बापांनो नंदा सुनंदा पाहत होते की आता काही होतंय की नाही होतंय की नाही. सकाळची वेळ होती. यशोदा मातेच्या किनारी म्हणजे यशोदा मातेच्या शेजारी त्या ठिकाणी एक बाळ होतं. अंगावरचं पांघरून काढलं कळलं लालाय. धावतच नंद बाबाकडे गेले दोघी की लाला भयो लाला भयो लाला भयो. आणि जन्माला आल्याबरोबर बाळ रडायला लागलं महाराज. जसं रडणं असंच रडायला लागलं महाराज. हा आवाज ऐकला आणि सगळ्यांना अत्यंत आनंद झाला आणि संपूर्ण त्या गोकुळामध्ये संपूर्ण ब्रजमंडलामध्ये एकच जय जयकार झाला. काय बोलिये गोपाल कृष्ण भगवान भगवान. सर्वजण महाराज आनंदामध्ये नाचायला लागले आणि प्रत्येकाने एकमेकाला सांगायला सुरुवात केली. काय सांगितलं काय सांगितलं. गवळण गवळण सांगते गवळणीला आला यशोदेला गवळण सांगते गवळणीला आला यशोदेला गवळण सांगते गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एकमेकाला सांगायला लागले. सर्वांच्या मनामध्ये अत्यंत आनंद झाला. भगवान परमात्मा जन्माला आले आणि महाराज चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी प्रवेश भीतरी केला देवे. देव आला आणि चिंता पळून गेली. भगवान परमात्मा त्या ठिकाणी अवतीर्ण झाल्याच्या नंतर कंसाला चिंता पडली की कंस विचार करतो माझा शत्रू जन्माला आलाय मग त्याला मारलं पाहिजे. कोण मारेल. कंसाने त्या ठिकाणी महाराज सर्वांना सांगितलं की जो माझ्या शत्रूला मारेल त्याला अर्ध राज्य दान दिलं जाईल. तिथं पूतना होती. पूतना म्हटली अरे वेड्या
छोट्याशा बालकाला मारण्यासाठी अर्ध राज्य देण्याची काय गरज आहे? मी आत्ता जाते आणि मारून येते. कंसाने पुतनेकडे पाहिलं ना, हसायला लागले. कंस म्हटलं, अगं वेडे, तुला घरात तरी कोणी शिरू देईल का? पुतना म्हटली, काय झालं? अरे तुझं शरीर तर बघ. पुतनाचं शरीर महाराज 18 किलोमीटरचं शरीर होतं. किती? श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे, 6 कोस तिचं शरीर होतं महाराज. एवढं अकराळ विक्राळ स्वरूप घेऊन कोणी तुला गावामध्ये शिरू देणार नाही. पण ती म्हटली, मी असं जाणार नाही, मग मी नटून खटून जाईल. आणि मग पुतनेने काय केलं, ते अकराळ विक्राळ स्वरूप सोडलं आणि अतिशय सुंदर रूप धारण केलं. नम म्हणे आली नंदाची आघारा. नम म्हणे आली नंदाची आघारा. आमा म्हणे आली हरी बोल. नंदाची आघारा. मामा म्हणे आली नंदाची आघारा. रूप सुंदरा देवांगना. स्वरूप सुंदरा देवांगना. स्वरूप सुंदरा देवांगना. नम म्हणे आली नंदाची आघारा. नम म्हणे आली नंदाची आघारा. स्वरूप सुंदरा स्वरूप सुंदरा देवांगना. स्वरूप सुंदरा स्वरूप सुंदरा म्हणे आली नंदाची आघारा. नम म्हणे आली नंदाची आघारा. अतिशय सुंदर रूप त्या ठिकाणी पुतनेने धारण केलं आणि पूतना माता महाराज ब्रजमंडलामध्ये निघाली. 15 दिवसाच्या आत, महिन्याच्या आत जे बालक जन्माला आलेलं आहे त्याला उचलावं, दूध पाजावं आणि महाराज त्याने दूध पिल्याबरोबर त्याने मरावं. कारण स्तनामध्ये हलाहल विष भरलेलं होतं महाराज. असं करत 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 नंदबाबाच्या घरापर्यंत आली. नामा म्हणे आली नंदाच्या घरा आणि स्वरूप सुंदरा देवांगना. एवढी सुंदर पाहिल्याबरोबर सर्व ब्रजवासी म्हणायला लागले, अरे एवढी सुंदर स्त्री आपण आजपर्यंत पाहिली नाही. नेमकी ही आली कुठून? हिचं गाव कुठलं? अरे हिचं नाव काय? कोणालाच काही माहित नाही. विचारलं, यशोदा मातेचं घर. म्हटलं हे समोरच आहे. यशोदा मातेला मुलगा झाला हे मला समजलं, म्हणून मी त्या बालकाला पाहण्यासाठी आले. यशोदा मातेच्या दारामधून आवाज दिला, ए यशोदे, दार उघड. यशोदा मातेने विचारलं, कोण? अगं मी तुझी बहीण आलेली आहे. यशोदेने विचार केला, मला तर काही कुठली बहीण नाही. म्हटले, ही बहीण आली कुठून? पण चला आली आहे ना, काही हरकत नाही. विचारलं, काय काम आहे? काही नाही, तुला मुलगा झाला मला हे समजलं, म्हणून मी त्या मुलाला पाहण्यासाठी आले. यशोदा माता म्हटली, ठीक आहे, पण माझं बाळ झोपलेलं आहे सध्या, ते मी तुझ्याकडे देऊ शकत नाही. असं म्हटल्याबरोबर भगवान परमात्म्याने रुदन चालू केलं. भगवंत रडायला लागले आणि भगवंताने विचार केला की आता जर झोपलो तर चालणार नाही. कारण की चांगला दुकानदार आहे, तो पहिले गिराईक जाऊ देतो का? नाही जाऊ देत. म्हटलं हे पहिलं गिराईक आहे. भवनीचं का भवानीचं? इकडे काय म्हणतात? भवनीचं पहिलं गिराईक आहे. म्हटलं हे जाऊ द्यायचं नाही. मग भगवंताच्या रडण्याचा आवाज ऐकून म्हटले, रडतंय ना ते बाळ. यशोदेचा नाविलाज झाला. यशोदेने उचललं, पूतनेच्या मांडीवरती दिलं. पूतनेच्या मांडीवरती दिल्याबरोबर भगवान परमात्म्याने पूतनेकडे पाहिलं नाही. भगवंताने आपले दोन्ही डोळे बंद केले. एकाने विचारलं, पूतना भगवंताला दूध पाजत होती, मग भगवंताने दोन्ही डोळे बंद का केले? याचे अनेक भाव गर्गाचार्यांनी 108 भाव प्रगट केलेत महाराज. भगवंताने दोन्ही डोळे बंद का केले? याचा एक भाव असा आहे की भगवंताचे दोन्ही डोळे म्हणजे एक चंद्रलोक आहे आणि एक सूर्यलोक आहे. म्हणजे भगवान परमात्म्याचे दोन्ही डोळे विचार करतात की अरे, ज्या भगवंताच्या दर्शनासाठी योगी लाखो वर्ष तपश्चर्या करतात, योगियांच्या ध्यानी ध्याताना तुडसी,
तो हिला सहज भेटलाय आणि त्याचा सांभाळ करायचा सोडून मारण्याचा प्रयत्न करते. जर देवाने हिला मारलं ना तर आमच्या चंद्रलोकातही येऊ देणार नाही आणि सूर्यलोकातही येऊ देणार नाही, म्हणून चंद्र आणि सूर्यलोकाची दारं बंद केली. दुसरे संत म्हटले तसं नाही, मग भगवंताने डोळे याच्यासाठी बंद केले. देवाने विचार केला, मी जर हिच्याकडे पाहिलं आणि हिने जर माझ्याकडे पाहिलं, दोघांनी एकमेकाला पाहिलं तर ही मला मारणार नाही. म्हटले मारण्याचा भाव निघून जाईल, कारण की मला पाहिल्याच्या नंतर पाहिली या वेद लावी बैसी जीवी जडून अशी अवस्था होते. म्हणून भगवंताने डोळे बंद केले. एक जण म्हटला तसं नाही, मग भगवंताने डोळे याच्यासाठी बंद केले की भगवान विचार करत होते की ही पाठीमागच्या जन्मात कोण आहे. कारण की मी इथं स्तनपान करणारे जे सुख यशोदा मातेला भेटणार आहे ते हिला भेटतं, म्हणजे ही आहे कोण. दोन्ही डोळे बंद करून भगवंताने पाहिलं, पाठीमागच्या जन्मामध्ये ही बळीराजाची मुलगी होती. मला ज्यावेळेस वामन बनून भगवंत बळीराजाच्या दारामध्ये गेले, बटू स्वरूप पाहिलं, ते बारीक रूप पाहिल्याबरोबर बळीराजाची जी मुलगी होती तिच्या मनात असा भाव आला की एवढा सुंदर पोरग जर मला असतं तर किती छान झालं असतं, मी त्याला मांडीवर घेतलं असतं. पण तेच बळीराजा ज्यावेळेस 3 पावलं भूमी मागितल्यावर तिन्ही लोकांमध्ये मोठे झाले का, तेव्हा तिच्या मनात भाव आला असं पोरग असतं तर त्याला विष पाजून मारलं असतं. भगवंताने तिचा तोही भाव पूर्ण केला. पहिला भाव होता लहान मूल झाला असतं तर मांडीवर घेतलं असतं, भगवंत मांडीवर बसले. नंतर मनात भाव आला की विष पाजलं असतं, भगवंताने विष प्राशन केलं. भगवंत प्रत्येकाची इच्छा पूर्ण करतो महाराज. भगवंताने डोळे बंद केले, त्याचे अनेक भाव आहेत. पहिलं दूध पिलं, पंचप्राण ओढले, ती म्हणते सामुंच सामुंच सोड सोड सोड. भगवान परमात्मा म्हटले मावशी एक तर मी कुणाला धरत नाही आणि धरल्याच्या नंतर सोडत नाही. म्हटले आता सोडायचा प्रश्न येतच नाही, अरे मी मरेल. भगवंत म्हटले मला मारायला आली होती ना, आता मेली तरी चालतंय, काही हरकत नाही. महाराज ती घरातून बाहेर पळायला लागली. अकराळ विक्राळ रूप तिने धारण केलं. सगळे लोक तिला पाहतात. अरे म्हटले हे राक्षसीन आली कुठून, कुठून आलेली आहे ही राक्षसीन विचार करत होते. भगवंत थोडं दूर घेऊन गेले, एक प्रहार केला, त्या ठिकाणी ती गतप्राण झाली. सगळ्यांनी जाऊन भगवंताला त्या ठिकाणावरून उचललं. प्रश्न असा पडला, आता ही मेलीये, 18 किलोमीटरची आहे, हिला जाळावं कसं. तिचे 6 भागामध्ये तुकडे केले, 6 ठिकाणी चिता रचल्या, तिला जाळलं. आणि जाळल्याच्या नंतर माय बापांनो भगवंत आता हळूहळू मोठे झाले. एवढे मोठे झाले की आता रांगत रंगणी चोरीत लोणी, रांगत रंगनी चोरीत लोणी, रांगत रंगनी चोरीत लोणी, अवनी धरती गौरणी, माझी चरणी नेती गाराणी, यशाचे साधनी, कृष्ण ठिकाणी महाराज मोठे झाले. रांगत रंगणी चोरीत लोणी, जाऊडी धरती गवळणी. भगवान परमात्मा चोऱ्या करायला लागले. भगवान परमात्म्याने चोऱ्या चालू केल्या. कशाच्या? चित्त चोरीले नंदाच्या आनंदाने. आता भगवंताने सर्व बालगोपाळांकडे पाहिलं तर सगळे अगदी उद्बत्ती छाप झालेले होते. महाराज भगवंताने विचारलं, अरे आपल्या नगरीमध्ये आपल्या गावामध्ये एवढं दही दूध आहे तरी तुम्ही असे कसे? गोपाळांनी सांगितलं, कन्हैया तुला काय सांगावं रे, आपल्याकडे दही आहे, आपल्याकडे दूध आहे, पण ते आपल्याला भेटत नाही. मग आपल्या नशिबाला फक्त ताकच येतं. म्हटलं मग दही दूध जातं कुठं? म्हटले मथुरेच्या बाजारात. सगळं मथुरेला जातं. भगवंताने ठरवलं आपल्या गावचा माल आहे. म्हटले दही आपलं, दूध आपलं, आता तिकडं गेलं नाही पाहिजे. गेलं तरी चालतंय पण अगोदर आपल्याला भेटावं आणि मग तिकडं जावं. मग देवा काय करावं? काही नाही, आता असं देत नाही ना, मग आपण चोऱ्या करू. काय म्हटले भगवंत? चोऱ्या करू. भगवंताने एक मंडळ स्थापन केलं. कुठलं? बाल गोपाळ विद्या चौर्य मंडळ. भगवंताने ते मंडळ स्थापित केलं. पेंद्या सुदाम्या वर्ज्या वाकड्या सर्वजण त्या ठिकाणी आले. भगवान परमात्मा म्हटले आता आपण चोरी करून दही दूध खायचंय, पण चोरी जमते की नाही हे पाहण्यासाठी प्रयोग आपापल्या घरी करावा लागेल. असं म्हटल्याबरोबर सर्वजण म्हटले, कन्हैया आजपर्यंत गीता शिकवणारे भरपूर भेटले, भागवत शिकवणारे भरपूर भेटले, रामायण शिकवणारे भरपूर भेटले, पण चोऱ्या शिकवणारे कोणी भेटलं नाही.
आता तू चोरी शिकवतोय ना, अरे चोऱ्या करताना जर लोकांनी पकडलं ना मारलं तर भगवंत म्हटले चिंता करू नका, कोणी पकडणार नाही, कोणी मारणार नाही, आपापल्या घरी प्रयोग करून पहा. प्रत्येकाने आपल्या घरी प्रयोग केला, कोणाचा सक्सेस झाला, कोणाचा अनसक्सेस झाला. माय बापांनो परत येऊन सांगितलं कन्हैया, अरे हे जमेलच असं वाटत नाही. देव म्हटले चिंता करू नका, मी शिकवतो, आता माझ्या बरोबर तुम्ही चला. जसं भगवान परमात्मा म्हटले माझ्या बरोबर चला, ते म्हटले ठीक आहे चोरी करू आपण, पण काही सामग्री लागेल की नाही. भगवंत म्हटले लागेल ना. काय सामग्री पाहिजे? सगळ्यात पहिली गोष्ट म्हटले काय करा, काट्या घ्या, सराटे घ्या, माती घ्या, सगळी सामग्री सोबत घ्या म्हटले. भगवान परमात्मा म्हणतायत की सगळी सामग्री घ्या. एकाने विचारलं कन्हैया चोरी करायला जाताना अरे तलवारी पाहिजे, चाकू पाहिजे, आता इकडं कशा चोऱ्या करतात काय, मोठा डाका टाकायचा असेल तर अजून काहीतरी पाहिजे. अरे छोट्या काठ्याने नेणे काय होणार आहे? भगवान परमात्मा म्हटले तुम्हाला माहित नाही, आपल्याला मोठी चोरी करायची नाही म्हटले, मग छोटी चोरी करायची. काय चोरायचं? चित्त चोरायचंय. चित्त चोरण्यासाठी मोठ्या अस्त्रशस्त्राची गरज पडत नाही महाराज, अगदी छोटी सामग्री असली तरी चालते. सगळे बालगोपाळ त्या ठिकाणी निघाले. निघाल्याच्या नंतर अनेकाच्या मनामध्ये अनेक भाव आहे. प्रत्येक जण भगवंताला प्रश्न विचारतो. आणि खरंच महाराज लहान मुलं एकत्र आले की कोण काय बोलेल आणि काही नाही, काही सांगता येत नाही. लहान मुलं काय बोलतील काय सांगता येतं का? काही सांगता येत नाही. इथले तसे फार शांत आहे महाराज. कालही कीर्तनामध्ये शांत होते, आजही कीर्तनामध्ये शांत आहेत, काही बडबड गोंधळ नाही. पण काही काही ठिकाणचे मुलं एवढे विचित्र काय सांगावं. एकदा एका शाळेमध्ये चौथीचा तास चालू होता. अचानक एक साहेब त्या ठिकाणी आले आणि आल्याच्या नंतर साहेबांनी विचारलं, जसं आता आपले आमदार साहेब येऊन बसलेत ना पुढं, असंच महाराज एक साहेब शाळेमध्ये आले. आणि आल्याच्या नंतर त्या ठिकाणी विचारलं मुलांना बाळांनो अरे कुठला तास चालू आहे? म्हटले इतिहासाचा तास चालू आहे. बर सर काय शिकवतात? म्हटले इतिहास शिकवतात. कशाचा? छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवतात. वा, बराच इतिहास तुम्हाला माहिती असेल. मुलं म्हटले हो बराच इतिहास माहिती. सांगा म्हटले मग छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? काय प्रश्न विचारला सरांनी? सांगा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? आता तो पाठच शिकवलेला नव्हता, त्या मुलांना काही माहित नव्हतं. सगळ्यांनी विचार केला, कोणालाच काही कळेना. शेवटी सरच थोडे हुशार होते. सर त्या साहेबांच्या पाठीमागं 2 पावलं गेले, आपल्या कमरेच्या किल्ल्या काढल्या आणि पाठीमागून मुलांना दाखवल्या. मुलांच्या लक्षात आलं की शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यावर झालाय. त्याच्यामध्ये एक आघाव बाळ्या होता, त्याने हात वरती केला. सर मी सांगू का? सांग म्हटले, काही हरकत नाही. सांग छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? तो म्हटला किल्ल्यावरती झाला. साहेब म्हटले वा काय हुशार आहेस रे, सगळ्यांनी टाळ्या वाजवा. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. म्हटले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यावर झाला हे बरोबर आहे, पण दुसरा प्रश्न असा आहे कुठल्या किल्ल्यावर झाला? आता तो आगावच होता. तो म्हटला आमच्या सरांच्या किल्ल्यावर. लहान मुलं काय बोलतील काही नाही, काही सांगता येत नाही महाराज. ते साहेब म्हटले फार आगाव दिसतोय. अरे अशी उत्तरं देतात का? आगाव आहे म्हटले तू. तुझा जन्म कधीचा आहे? तो म्हटला शुक्रवारचा आहे. काय म्हटला? शुक्रवारचा जन्म आहे. आता तो आगावच होता. तो म्हटला सर तुमचा? सर म्हटले रविवारचा आहे. तो म्हटला शिक्षक आहे, जरा खरं बोला. अहो काही वाटलं पाहिजे. अरे माझा जन्म रविवारचा आहे, मला माहिती आहे. सर खोटं बोलू नका. काय झालं? अहो माहित नाही का रविवारी शाळेला सुट्टी असते ना. लहान मुलं काय बोलतील आणि काही नाही, काही सांगता येत नाही महाराज. लहान मुलांच्या खोड्याही तशाच आणि लहान मुलांच्या लीलाही तशाच. जसं अनेक जण त्या ठिकाणी भगवंताचे जे काही सवंगडी आहेत ते भगवंताबरोबर चोऱ्या करण्यासाठी गेले. लहान मुलांच्या किती खोड्या सांगाव्यात महाराज. एकदा असत एका शाळेमध्ये असंच एक वेळ शाळेमध्ये लहान मुलांच्या खोड्या वाढल्या महाराज. काय होतं, बुलेट ट्रेन जास्त स्पीडने पळायला लागली की पटरीवरून घसरण्याची दाट शक्यता असते. पण अजून इकडे काय बुलेट आलेली नाही, त्याच्यामुळे काही चिंता करण्यासारखं नाही. अनेक लीला भगवान परमात्म्याच्या चालू झाल्या आणि भगवान परमात्मा चोऱ्या करायला लागले. भगवंताचं ते स्वरूप पाहिलं, भगवंताच्या चोऱ्या पाहिल्या. सगळ्या गोपिकांना वेड लागलं आणि सगळ्या जणी भगवंताबरोबर जिकडे भगवंत जातील तिकडे जायला लागल्या. एकदा भगवान परमात्मा यमुनेच्या किनारी गेले. हरिने माझे हरिने चित्त, हरिने माझे हरिने चित्त, हरिने माझे हरिने चित्त, हरिने माझे हरिने माझे
भगवंतांनी बासरी वाजवायला लागले. सर्वांनी पाहिलं आणि सर्वजण भगवंताजवळ गेले. हरिणे माझे हरिले चित्त. भगवंताची ती बासरी ऐकली. ऐकुणी वेणूचा नाद लागला नामाचा छंद. महाराज भगवंताची बासरी ऐकली आणि सर्व देहभान विसरून गेले. मैं तो सुलभ खोई तेरे प्यार में, मैं तो सुलभ खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. जोत जला दे प्रीत लगा दे, जोत जला दे प्रीत लगा दे, चरणन ले मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले. भगवान परमात्म्याची बासरी ऐकून सगळ्यांना वेड लागलं. सगळेजण त्या ठिकाणी भगवंताजवळ एकत्रित आले. भगवंताने विचारलं कसं काय येणं केलं, कशासाठी आलात. त्यावेळेस एक गवळण म्हणते कन्हैया अगोदर बासरी वाजून आम्हाला बोलून घेतो आणि नंतर विचारतो कशासाठी येणं केलं. अरे तूच माझं नाव घेऊन मला बोलवलंस ना. भगवंत म्हटले मी तुझं नाव घेतलं नव्हतं, मी बासरी वाजवत होतो. पण अवस्थाच अशी होती महाराज भगवंताने बासरी वाजवावी आणि प्रत्येकाला असं वाटावं देवाने मलाच बोलवलंय की काय. कोणी सासूची सेवा करत आहे भगवंताची बासरी ऐकून निघालं, कोणी पतीची सेवा करतं, कोणी लेकरांची सेवा करतं. पण सगळे भगवंताजवळ आले आणि देवाजवळ आल्याच्या नंतर भगवान परमात्मा म्हणतात आलात ना, बरं झालं, स्वागतम ओ महाभागा, मी तुमचं स्वागत करतो. पण आता आलात कशासाठी. गवळणी म्हटल्या देवा तू बोलवलं ना म्हणून आम्ही या ठिकाणी आलो. भगवंत म्हटले आम्हाला असं वाटतं तू वनाची शोभा पाहण्यासाठी आलास. भगवंत म्हणतात की मला वाटतं तुम्ही वनाची शोभा पाहण्यासाठी आले असताल. आता वनाची शोभा 5 मिनिटं पाहिली काय आणि 10 मिनिटं पाहिली काय, काही हरकत नाही. पाहिली वनाची शोभा निघून जा इथून. पण गवळणी जायला तयार नाही. का जायला तयार नाही, कारण की गवळणी म्हणतात देवा आता कैसी, आता कैसी जाऊ धरा, आता कैसी जाऊ धरा, कैसी जाऊ देवा तू जा म्हणतोय पण आता कैसी जाऊ घरा. नोहे बरा हा लौकिक. अरे हे लोक बरोबर नाही म्हटले. देव आता जर मी तुला सोडून गेले ना तर हे लोक मला नावं ठेवतील रे. आणि खरं सांगू का जे जे भगवंताचं भजन करतात कीर्तन करतात लोक त्यांना नावच ठेवतात ना महाराज. काय कमी नावं ठेवतात का. म्हटले आता कैसी जाऊ घरा नोहे बरा हा लौकिक. भगवान परमात्मा म्हणतात तुम्ही गेलं पाहिजे. या गवळणी म्हणतात देवा आम्ही जाणार नाही. भगवंतामध्ये आणि देवांमध्ये त्या ठिकाणी चर्चा झाली. दोघांमध्ये थोडंसं बोलणं झालं. काय बोलणं झालं काय नाही वृत्तांत फार चांगला आहे पण आपल्याकडे वेळ नाही. आपल्याकडे फक्त 5 मिनिटं आहेत. वरुण देवाचं आगमन झालेलं आहे. पाऊस चालू आहे. अजून महाप्रसाद आहे आणि कार्यकर्त्यांची आज्ञा आहे की महाराज 5 ते 10 मिनिटं चालू द्या. 10 मिनिटात सगळं संपलं पाहिजे. काल्यासहित सेवके करावे सांगितले काम जसं म्हणतील तशा पद्धतीने. आता त्याला आपण तरी काय करू. माय बापांनो म्हटले अनेक त्या ठिकाणी प्रसंग झाले. म्हटले आता कैशी जाऊ घरा नोहे बरा हा लौकिक. पारखी अशी सांगता गोष्टी गरजची कुटी खातील. शेवटी म्हटल्या तुका म्हणे निवांत राही पाहिले पाही परतोणी. आता देवा मला काही पाण्याची गरज नाही. आता मात्र काय करायचं तर फक्त आता खांदी भार पोटी भूक काय काला खायचा आहे. पण हात धुण्यासाठी यमुनेमध्ये जायचं नाही कारण की यमुनेमध्ये देव मासे झालेले आहेत. शेवटी सर्वांना प्रसंग माहिती आहे. सगळ्यांना भगवंताने कमलाकार बसवलं. काला एकत्रित केला आणि माय बापांनो
जसं समजलं भगवंत काला करताय सगळेजण त्या ठिकाणी आले आणि सर्वांनी मोठ्या प्रेमाने त्या ठिकाणी काला चालू केला. बिभ्रत वेणुम जठरपटयो शृंग वेत्रेच कक्षे वामे पानुम रसन कवलम तत्फनान लिंगुलीशू तिष्ठनमध्ये सुपरिसुरदो हा सयन्नर्व विस्मय. महाराज सगळेजण काल्यासाठी एकत्रित बसले आणि एकच सर्वांचा मोठ्याने जयकारा झाला. पुंडली गेली अनेक वर्ष आपल्या गावामध्ये चालू असलेला हा उत्सव, या उत्सवामध्ये याही वर्षी सर्वांनी मोठ्या प्रेमाने सर्व सहकार्य केलेलं आहे. मोठ्या श्रद्धेने सर्वांनी या ठिकाणी श्रवण केलेलं आहे. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. त्याचबरोबर ज्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं असे सर्व ग्रामस्थ मंडळी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, ट्रस्टी सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. त्याचबरोबर ज्यांच्यामुळे येण्याचा योग आला असे आपले पिटलेवाडकर दादा, त्यांना धन्यवाद. सर्व टाळकरी माळकरी सर्वांना धन्यवाद. ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वांना धन्यवाद. या ठिकाणी आजच्या या सेवेला आपले आमदार साहेब आलेले आहेत, त्यांनाही धन्यवाद. माईक सिस्टीमवाले दादा आहेत, त्यांना धन्यवाद. समोर शास्त्रीजी आहेत, त्यांना धन्यवाद. बालयोगी महाराज येणार आहेत, त्यांना धन्यवाद. सर्वच या ठिकाणी उपस्थित सर्वांना धन्यवाद देतो. बाबांनी फार सुंदर गायक वादक सर्वांना धन्यवाद देतो. चालीची काही गरज नाही. विठ्ठल काला घ्या, विठ्ठल कालावला तिकडे. हो विना विठ्ठल जे जे विठ्ठल घ्या विना ना विठ्ठल जय जय विठ्ठल प्रेम आरती गोविंदा देवालती प्रेमानंदा आरती ज्ञान राधा महाकैवल देवता देवता वृंद मनवेदना माझा ज्ञान राधा धूपदे ज्ञान जगे जागेवरून कोणी उठू नका, सर्वांना जागेवर बोला 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 करतो हनुमंत अंजनीच्या
या ठिकाणी आता आपले हादगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकनेते सन्माननीय बाबुरावजी कदम साहेब कोळीकर यांचं आगमन झालेलं आहे. संबंध ग्रामस्थांच्या वतीनं आणि हनुमान देवस्थानच्या वतीनं या ठिकाणी श्री बाबुराव कदम साहेब कोळीकर यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. मी प्रथमतः आपल्या हनुमान